हाय हॅलो नमस्कार, मी कांचन. माझ्या कांचन स्टिचिंग या चॅनलचं तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथे बॅकपार्ट कसा रेडी करायचा ते सांगणार आहे. त्याच्यासाठी मी बॅक नेक हा रेडी करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी चौकोनी गळ्यावरती लांबी आणि त्याची उंची घेतलेली आहे. उंची आणि रुंदी 2.5 आणि त्याची उंची मी 10 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही तशी घेऊ शकता. नंतर नाही तर मी फॅब्रिक घेतलेलं आहे. फॅब्रिक हे 125 उलटं बघून 125 ठेवायचं आणि त्याच्यानंतर अस्तर ठेवून अशा प्रकारे आपण जसा गळा ड्रॉ केलेला आहे त्या प्रकारे आपण असं शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई व्यवस्थित आली पाहिजे तेव्हाच आपला गळा हा फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल. अशा प्रकारे मी हे ब्लाऊज असं स्टिच करून घेतलेलं आहे. नंतर हे एक्स्ट्राचा असलेला आतमधलं गळ्याची फिनिशिंग जशी आहे तसं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला कट करायचं आहे. कारण आपल्याला तिथं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. कट्स मारल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा गळा हा व्यवस्थित फोल्ड होईल आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपला गळा हा फिनिशिंगमध्ये रेडी होईल. त्यानंतर मी बॅकला 2 टक्स टाकून घेतलेले आहेत. टक्स टाकल्यानंतर आता मी कमरपट्टी लावणार आहे. 1.25 इंचाची पट्टी मी कट करून घेऊन अशा 125 ब्लाऊज पीस हा 125 ठेवून त्यावरती मी पट्टी ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून असं व्यवस्थित असं स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून ह्या पट्टीवरती फिनिशिंगवाली टीप देऊन घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आपला बॅक पार्ट हा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय बघा. आणि त्यानंतर मी आता लेस घेऊन थोडीशी डिझाईन करणार आहे. अशा प्रकारे मी क्रॉस लेस लावणार आहे. दोन्ही डबल करून क्रॉस लेस लावलेली आहे. अशा प्रकारे बघा. तर तुम्हाला कशी वाटते ही डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत जातील. अशा प्रकारे ही आपली डिझाईन ही व्यवस्थित रेडी झालेली आहे. झाल्यानंतर मी हे एक्स्ट्राचं असलेलं कट करून घेऊन त्यानंतर मी अशी ब्रॉड अशी लेस यूज केलेली आहे. 2 प्रकारची लेस मी याला लावलेली आहे. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुक हा खूप सुंदर दिसून जाईल. अशा प्रकारे मी ही लेस लावून घेतलेली आहे. लेसला कधीही डबल टिप देऊन घ्यायची. छोटी असो मोठी असो डबल टिप दिल्यामुळे आपली लेस ही लवकर खराब होणार नाही. अशा प्रकारे आपला हा बॅक नेक रेडी झालेला आहे. त्यानंतर आपला फ्रंट पार्ट असा ठेवून ते 1/2 इंचाचं मार्जिन सोडून शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा लुक दिसणार आहे. बघा. ते आता आपल्याला पाठीमागून नॉड लावायची आहे. नॉड ही नेहमी 2.5 ते 3 इंचावरती लावायची म्हणजे आपला लुक छान दिसून जातो. तेवढे जवळही नाही लावायचे. 2.5 इंचावरती लावून नॉड हे लॉक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे नॉड पण लावून झालेले आहे. आता मी स्लीव्ज रेडी करत आहे. स्लीव्जचा 125 पार्ट ठेवून त्यावरती अस्तर ठेवून टीप देऊन घ्यायची आहे. नंतर असं ते फोल्ड करून त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर झाल्यानंतर एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक असताना ते कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या एक्स्ट्रा काही उरणार नाही. अशा प्रकारे मी दोन्ही प्रकारच्या स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला स्लीव्ज जॉईंट करायचे आहे. आता शोल्डरचा सेंटर आणि स्लीव्जचा सेंटर पार्ट काढून अशा प्रकारे सेंटरमधून जॉईंट करायची स्लीव्ज म्हणजे व्यवस्थित बसली जाईल. अशा प्रकारे मी स्लीव्ज ही बसवून घेतलेली आहे. कशी वाटते. आता मी तुम्हाला फिटिंग कशी टाकायची ते सांगणार आहे. त्याच्यासाठी छातीचा 4था भाग घ्यायचा. आपला छातीचा 4था भाग काय आहे त्यावरती असं मार्क करून घ्यायचा आणि कमरेचा पण 4था भाग घ्यायचा आणि मार्क करायचा. आणि आपल्या बाहीची किती आपल्याला फिटिंग पाहिजे आहे ते घेऊन असे 3ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घेऊन आपली फिटिंग ही व्यवस्थित टाकायची आहे. यामुळे फिटिंग व्यवस्थित येते आणि असं भाग ही खालीवरी होणार नाही आणि फिटिंग पण कमी जास्त होत नाही. एकदम सरळ टीप येऊन जाते. अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करून घ्या आणि ब्लाऊज अशा प्रकारे रेडी झालेला आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या शिवण क्लासचा 4था भाग होत आहे. त्या आपला आज पूर्ण एक ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिवण क्लास मी पूर्ण असा रेडी करून घेणार आहे. बघा किती फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आता रेडी झालेला आहे. चलो तर बाय.